नवरात्रीमध्ये उपवासाच्या भाकरीबरोबर खाल्ली जाणारी ही उपवासाची लाल भोपळ्याची भाजी बनवूया। लाल भोपळा कधी कधी थोडा पिवळसर तर कधी कधी केशरी रंगामध्ये येतो। भाजीसाठी 300 ग्रॅमच्या आसपास हा लाल भोपळा मी घेतलाय। बीचा भाग काढून घ्यायचा आणि मीडियम असे तुकडे करून घ्यायचे। साल खूप पौष्टिक असते त्यामुळे मी तशीच ठेवलेली आहे, तुम्हाला काढायची तर काढू शकता। भोपळ्याचे तुकडे मी स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, 1 छोटा चमचा जिरे आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून त्याचं बारीक वाटण तयार करून घेतलं। 4 चमचे शेंगदाण्याचं तेल गरम करून त्यात जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी केली। त्यात तयार केलेलं वाटण 2 मिनिट परतून घेतलं। मग भोपळ्याचे तुकडे घालून 2 मिनिट परतून मग झाकण देऊन 2 मिनिट वाफ काढली। 2 मिनिट नंतर झाकण काढून त्यात सैंधव मीठ आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स केलं आणि झाकण देऊन पुन्हा 7 ते 8 मिनिटसाठी शिजवून घेतली। भाजी शिजली की त्यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायची। नवरात्री स्पेशल उपवासाची भाजी तयार।